तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 जे की पदाचे नाव आहे चौकीदार गट ड याच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. आजची शेवटची तारीख आहे. फॉर्म नसन भरला तर आजच जाऊन फॉर्म भरा वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की परीक्षेत वारंवार मागच्या विचारण्यात आलेले आहेत आणि अतिशय सोपे असे प्रश्न आहे जे की तुम्हाला नेहमीच लक्षात राहील. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा भाग 1 आहे. संभाव्य प्रश्नपत्रिका आहे ही ग्रुप डी पद आहे, पण सध्या ग्रुप डी पद मिळण्यासाठी सुद्धा सरकारी नोकरीसाठी तुम्हाला खूप लढावं लागतं हे यश प्राप्त होण्यासाठी. त्यामुळेच म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय कोठे आहे? ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 कोलकाता, ऑप्शन 4 नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे नाशिक. तर महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय नाशिक येथे आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? ऑप्शन 1 1952, ऑप्शन 2 1972, ऑप्शन 3 2000, ऑप्शन 4 2001. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 1972. प्रश्न क्रमांक 3, पेसा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? ऑप्शन 1 1980 साली, ऑप्शन 2 1988, ऑप्शन 3 1996, ऑप्शन 4 2006. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 1996. तर 1996 मध्ये पेसा कायदा संमत करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हे जे प्रश्न आहे ना, हे मागच्या आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यामुळेच सांगते की वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. परीक्षा कधी आहे याची वाट बघू नका. जर तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागलं तेव्हाच तुम्हाला फायदा होईल. प्रश्न क्रमांक 4, आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बाप्पा यांच्या नावाने कोणती योजना राबवली जाते? ऑप्शन 1 आरोग्य विमा योजना, ऑप्शन 2 परदेश शिष्यवृत्ती योजना, ऑप्शन 3 कृषी अवजार योजना, ऑप्शन 4 आदिवासी वस्ती सुधार योजना. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे आदिवासी वस्ती सुधार योजना. तर आदिवासी वस्ती सुधार योजना ही ठक्कर विकास विभागामार्फत बाप्पा यांच्या नावाने राबवली जाते. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र शासनाची खावटी कर्ज योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 सहकार विभाग, ऑप्शन 2 नगर विकास विभाग, ऑप्शन 3 आरोग्य विभाग, ऑप्शन 4 आदिवासी विकास विभाग. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे आदिवासी विकास विभाग. तर इथे तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की आदिवासी विकास विभाग याने महाराष्ट्र शासनाची कोणती कर्ज योजना संबंधित आहे? तर तुम्हाला इथे खावटी कर्ज योजना हे महत्त्वाचे, ही कधी लॉन्च झाली, हे कोणी केली हे देखील महत्त्वाचे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते? ऑप्शन 1 ब्रह्मपुत्र, ऑप्शन 2 सिंधू नदी, ऑप्शन 3 सतलज नदी, ऑप्शन 4 गोदावरी नदी. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे ब्रह्मपुत्र. तर ब्रह्मपुत्र ही नदी अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते. हा IMP क्वेश्चन आहे. 2 ते 3 वेळेस हा परीक्षेत विचारण्यात आलेला आहे याआधी जी आदी विकास विभाग भरती झालेली आहे त्यामध्ये. त्यामुळेच सांगते की हे प्रश्न तुम्ही नक्कीच करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यावेळची सुद्धा पोलीस भरती जी होऊन गेलेली आहे SRPF भरती, त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली होती आणि त्याच्यात 5 ते 6 प्रश्न हे आपण जे व्हिडिओ घेतले त्यामधूनच आलेले. खरं वाटत नसेल तर एकदा जाऊन व्हिडिओ चेक करा, म्हणजेच तुम्हाला कळेल. प्रश्न क्रमांक 7, न्यायमूर्तीची नियुक्ती या संदर्भात भारतात कोणती प्रणाली लागू आहे? ऑप्शन 1 संसद नियुक्ती प्रणाली, ऑप्शन 2 कोलेजियम प्रणाली, ऑप्शन 3 राष्ट्रपती निवड प्रणाली, ऑप्शन 4 न्यायालयीन मतदान प्रणाली. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे कोलेजियम प्रणाली. तर न्यायमूर्तीची नियुक्ती या संदर्भात भारतात कोलेजियम प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. आपण सध्या नाही का
ह्याच्यावरनं न्यायमूर्तीवरनं मला एक गोष्ट आठवली की सध्या आपलं मुंबई उच्च न्यायालयाचे जे पेपर झालेले त्याचे आपण अतिसंभाव्य जे प्रश्न घेतले त्यातील अतिशय महत्त्वाचे वारंवार जी गट ड चे जे निघले होते शिपाई पदासाठी, तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ एकदा की तेच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते हे प्रश्न नक्कीच करा. प्रश्न क्रमांक 8, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन 1 1757 रोजी, ऑप्शन 2 1780 झाली, ऑप्शन 3 1980, ऑप्शन 4 1290. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 1757. तर 1757 या साली प्लासीची लढाई झाली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते तत्व स्टेनलेस स्टीलमध्ये नसते? ऑप्शन 1 लोह, ऑप्शन 2 क्रोमियम, ऑप्शन 3 निकेल, ऑप्शन 4 ॲल्युमिनियम. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की स्टेनलेस स्टीलमध्ये नसते, तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियम हे स्टेनलेस स्टीलमध्ये नसतात. पण जर इथं विचारलं बाकीचे सर्व चुकीचे असून स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते पदार्थ म्हणजे प्रकार असतात, तर इथे तुमचं उत्तर असेल लोह, क्रोमियम, निकेल वरील सर्व असे देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळेच मी सांगते. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कशाशी संबंधित आहे? तर इथे हे IV म्हणजे की रोमन आहे, 4 म्हणतात रोमन अंकामध्ये याला. हे रोमन अंकसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येऊ शकतात. तर याचे ऑप्शन्स बघूयात. ऑप्शन 1 आहे मूलभूत अधिकार, ऑप्शन 2 राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वे, ऑप्शन 3 मूलभूत कर्तव्य, ऑप्शन 4 निवडणूक प्रक्रिया. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वे. तर भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कशाशी संबंधित आहे? तो योग्य उत्तर आहे राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वे. हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला भारतीय राज्यघटनेवर जर प्रश्न पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवूयात. पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11, विटॅमिन B12ची कमतरता कोणत्या रोग निर्माण करते? ऑप्शन 1 कर्वी, ऑप्शन 2 ॲनिमिया, ऑप्शन 3 रिकेट्स, ऑप्शन 4 बेरीबेरी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ॲनिमिया. तर विटॅमिन B12ची कमतरता ही ॲनिमिया या रोगामुळे होते. प्रश्न क्रमांक 12, चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? ऑप्शन 1 बाणभट्ट, ऑप्शन 2 कालिदास, ऑप्शन 3 चाणक्य, ऑप्शन 4 अशोक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चाणक्य. तर चाणक्य हे चंद्रगुरु मौर्यचा गुरु होता. प्रश्न क्रमांक 13, ग्रेट बॅरियर रीफ कुठे आहे? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 3 न्यूयॉर्क, ऑप्शन 4 ब्राझील. तर ग्रेट बॅरियर रीफ हे ऑप्शन नंबर 2 ऑस्ट्रेलिया येथे आहे. प्रश्न क्रमांक 14, ओझोन स्तर मुख्यतः कोणत्या थरात आढळतो? ऑप्शन 1 रोपोस्फियर, ऑप्शन 2 स्ट्रॅटोस्फियर, ऑप्शन 3 दोन्ही, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्ट्रॅटोस्फियर. मी तुम्हाला हमखास गॅरंटी देऊ शकते की आपल्या या चॅनलच्या व्हिडिओजमुळे तुम्हाला GK GSच्या प्रश्नांमध्ये कधीच अडचण येणार नाही. त्यामुळेच माझे फक्त व्हिडिओ बघा, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. जे जॉब करतात, जे हाऊसवाईफ आहे, त्यांना जमत नाही की क्लासेस येते, तर माझे व्हिडिओ बघितल्याने तुमचं GKचं आणि GSचं सगळं टेन्शन मिटून जाईल. पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 बेंगळुरू, ऑप्शन 4 हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बेंगळुरू. हा तर प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये विचारण्यात येऊ शकतो. हा फक्तच आदिवासी विकास विभाग नाही तर इतर सर्व तलाठी भरतीचे पण आपण प्रश्नसंच चालू केलेले आहेत. एकदा चॅनलला जाऊन व्हिजिट करा, त्याच्यावर 5 प्रश्नसंच अतिसंभाव्य अपलोड करण्यात आलेले आहे व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? ऑप्शन 1 हिराकूड धरण, ऑप्शन 2 भाकरा नांगल, ऑप्शन 3 नागार्जुन सागर, ऑप्शन 4 सरदार सरोवर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे हिराकूड धरण. तर भारतातील सर्वात लांब धरण हे हिराकूड धरण आहे. प्रश्न क्रमांक 17, नासाचा अपोलो 11 मोहीम कधी झाली? ऑप्शन 1 1988, ऑप्शन 2 1969, ऑप्शन 3 1989, ऑप्शन 4 1959. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 1969. तर नासाचा अपोलो 11 मोहीम ही 1959 रोजी झाली.
1970 रोजी झाली सॉरी. प्रश्न क्रमांक 18, डॉलर हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचे नाही? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 कॅनडा, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 4 जपान. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे जपान. कारण की जपानचे चलन हे डॉलर नाही आहे, बाकी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियाचे चलन हे डॉलर आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 साठी अतिसंभाव्य प्रश्नसंच बघितलेला आहेत. ह्या भाग 1 मध्ये आपण 18 प्रश्न बघितलेले आहेत. असेच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यासाठी लवकरच भाग 2चे प्रश्न घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.